ही उपवासाची रेसिपी बऱ्याच लोकांना माहिती नसेल. खूप सोपी आहे बनवायला. साबुदाण्याचे लाडू बनवतेय मी इथे. बनवायला जितके सोपे आहे तितकेच खायला रुचकर लागतात. खूप सुंदर लागतात हे लाडू. नमस्ते. प्रियाज होम रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. साबुदाण्याची खिचडी वगैरे आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. पण आज आपण साबुदाण्यापासून लाडू बनवायचे. अतिशय सोपे आहेत बनवायला आणि अगदी म्हणजे पटकन तयार होतात आणि खायला खूप चविष्ट लागतात. चला दाखवते कसे बनवायचे. इथे पॅन मध्ये मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे. मीडियम आचेवरती आहे ना, हा कॉन्स्टंट हलवत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजतानाच कळतं थोड्या वेळाने तो हलका होतो भाजताना आणि कुरकुरीत झाला पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि त्याचा कलरही असा चेंज होतो. हे बघा, हा कलर कसा चेंज झालाय, असा कलरही चेंज होतो. तर 5 मिनिटात तुम्हाला हा साबुदाणा भाजून तयार होतो. साधारण मीडियम आचेवरती तुम्ही हा भाजू शकता. नंतर मग ताटामध्ये साबुदाणा घेऊन तो पसरवून ठेवायचा आणि थंड होऊ द्यायचा. थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. आता हा साबुदाणा आहे ना, तो गार झाला की आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा. साबुदाणा भाजून मिक्सर मधून बारीक केला ना, की एकदम छान पीठ तयार होते त्याचं. फार जास्त जाडसरपणा राहत नाही याच्यामध्ये. आता मिक्सर मधून बारीक केल्यानंतर सुद्धा आपल्याला हा चाळून घ्यायचा आहे. कारण की मिक्सर मधून बारीक केलेला असल्यामुळे ना ह्याच्यामध्ये जाड कण राहतात. एकदम म्हणजे पीठ होत नाही याचं तयार. त्यामुळे आवर्जून हा चाळून घ्यायचा. म्हणजे ह्याचे वरचे जे जाड-जाड कण असतात ना, ते बाजूला करून टाकायचे. ते घ्यायचे नाहीये ह्याच्यामध्ये. हे बघा, हे जे कण आहेत ना, हे बाजूला करून टाकायचे. आता इथे आपण 2 वाट्या साबुदाणा घेतला होता. त्याच्यासाठी आपण 1 वाटी दाण्यांचं कूट घालायचं ह्याच्यामध्ये आणि 1/4 वाटी पिठी साखर घालायची आहे. या प्रमाणामध्ये लाडू जो आहे तो व्यवस्थित गोड होतो. दाण्यांचं कूट का घालायचं? कारण की नुसतंच आपण साबुदाण्याच्या पिठाचा लाडू बनवला ना, की कचकच लागते आणि चिकटतो तो लाडू. त्यामुळे दाण्यांचं कूट घालायचं, खूप सुंदर लागतं. आता शेवटी ह्याच्यावरती वेलदोड्याची पूड घालायची आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे दाण्यांचं कूट, साबुदाण्याचं पीठ, नंतर पिठी साखर, वेलदोडा हे सगळं व्यवस्थित छान मिक्स झालं पाहिजे. आता हे मिक्स व्यवस्थित करून झालं ना, की मग ह्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचंय. साधारण 1 वाटी तूप लागणार आहे आपल्याला, पण ते थोडं-थोडं करून घालायचं. कारण की आपल्याला अंदाज येतो की किती तूप लागणार आहे याचं. तर आता व्यवस्थित हलवून घेतलं ना, की अंदाज घ्यायचा म्हणजे लाडू वळता येतोय का हे बघायचं. वळता येत असेल तर ठीक आहे. मग पुढचं तूप नाही घालायचं. पण वळता येत नसेल ना, तर पुढचंही तूप घालून घ्यायचं. म्हणजे लाडू वळता येण्याजोगं पीठ मळता आलं ना, की तोपर्यंतच तूप घालायचं. त्याच्यानंतर तूप घालायचं नाहीये. पण मला मात्र हे पूर्ण 1 वाटी तूप लागलं ह्याच्यामध्ये. कारण की हे एवढं मिक्स करून सुद्धा लाडू वळता येत नव्हता. त्यामुळे ह्या प्रमाणामध्ये जर का तुम्ही साबुदाण्याचे लाडू बनवत असाल ना, तर तुम्हाला 1 वाटी तूप लागणारच आहे. हे बघा, मी पुढचं पण सगळं तूप ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. साजूक तूप वापरायचं इथे. खूप छान खमंग लागतं. मी इथे गाईचं तूप वापरलंय. आता व्यवस्थित हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आता सहज लाडू आपल्याला वळता येतील. खूप सुंदर लागतात हे लाडू. तुम्हाला इथे आठवण करून देते. तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशाच छान-छान रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा, आता ह्याचा लाडू छान वळता येतोय. असे सगळे लाडू वळून घ्यायचे. खूप सोपं आहे बनवायला आणि पटकन तयार होते ही रेसिपी आणि खायला खरंच खूप अप्रतिम लागते. एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली ना, की मला खूप छान वाटतं. नवनवीन रेसिपीज बनवायला एक उत्साह निर्माण होतो. त्यामुळे एक कमेंट मात्र नक्की करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. हे बघा, इथे असे सगळे लाडू आता आपण वळून घ्यायचे. फक्त 2 वाट्या साबुदाणा घेऊन हे असे लाडू तयार झालेले आहेत. खूप सोपे आहेत बनवायला आणि खूप सुंदर लागतात. एकदा नक्की बनवून बघा.